मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास 2,78,835 शेतकऱ्यांसाठी 234 कोटी रुपयांचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्यातील मित्रांनो जवळपास 6,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वितरित झालेल्या होत्या। त्याचबरोबर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बघितलेलं होतं की जवळपास 1,78,000 शेतकऱ्यांच्या EKYC सुद्धा कंप्लीट झालेल्या होत्या। त्यापैकी जे उर्वरित 1,00,000 शेतकरी होते त्यांच्या KYC उर्वरित होत्या। तर मित्रांनो अशातच आता जवळपास 10 ते 15,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या आहे। त्यानंतर जिल्ह्यातील जवळपास काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा जे 20 ते 25 दिवस होऊन सुद्धा DBTच्या माध्यमातून वितरित झालेल्या नव्हत्या। तर त्या शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आमच्या रकमा कधी वितरित होतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीची सविस्तर माहिती डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो आपण बघितलं की जिल्ह्यासाठी 234 कोटी रुपयांचा शासनातर्फे दुष्काळी निधी मंजूर झालेला होता। यातच मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं त्याप्रमाणे 2,78,835 शेतकऱ्यांपैकी जवळपास 1,78,000 शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली होती। त्यातच मित्रांनो आता टोटली जवळपास 2 ते 2.5 लाख शेतकऱ्यांची KYC कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 20,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटला त्यांच्या रकमा देखील वितरित झालेल्या आहे। तर जिल्ह्यातील जवळपास पैठण तालुक्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। पैठण तालुक्यातील जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या EKYC केलेल्या रकमा आहेत आज 4 वाजल्यापासून वितरित करणं वर्ग करणं सुरू झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही देखील इतरत्र जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरमधून इतरत्र तालुक्यातून किंवा इतरत्र भागातून असाल आणि तुमच्या खात्यावर अजून सुद्धा रक्कम जमा झालेली नसेल किंवा झालेली असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो बघायचं झालं तर EKYCला सुरुवात झाली होती जवळपास 15 ते 20 दिवसापासून, म्हणजे जवळपास 20 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे 10 ते 15,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित होणं सुरू झालेलं आहे। आणि त्यापैकी 20,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 4 वाजता या रकमा वितरित झालेल्या आहेत। पैठण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित देखील झालेल्या आहेत। तुम्ही जर पैठण तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यातून असाल ते देखील मला कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत की नाही। त्यानंतर मित्रांनो जवळपास जे 2 ते 2.5 लाख शेतकऱ्यांच्या KYC पूर्ण झालेल्या आहेत त्यापैकी जवळपास जे उर्वरित शेतकरी आहेत जवळपास 28,000 ते 38,000च्या दरम्यान त्या शेतकऱ्यांचं झाले कसं मित्रांनो, त्यांचे एक तर याद्यामध्ये नाव नाही आलेलं। त्यानंतर मित्रांनो काही शेतकरी असे सुद्धा होते की ज्यांनी म्हणजे जवळपास ज्यांचे DBT वगैरे कंप्लीट झालेले नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या रकमा वितरित झालेल्या नाही। परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं जर यादीमध्ये नावच नाही आलं त्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटायचं आहे किंवा त्यांनी आपल्या तलाठ्याला सुद्धा भेटायचं आहे, जेणेकरून तुमचा डेटा जे काय असेल ते वर पाठवण्याला मदत होईल आणि तुमच्या यादीमध्ये VK नंबर तुमचा जनरेट होऊन तुमचं KYCला तुम्हाला सोपं जाईल। तर ही होती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विषयी माहिती। तुमच्या जर खात्यावर रकमा वितरित झाल्या असतील किंवा तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल तर तुमच्या KYC कंप्लीट होऊन बराच कालावधी लोटलेला असेल आणि तुमच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या नसतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती सविस्तर व्हिडिओ बनवायला इझी जाईल। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जवळपास बरेच शेतकरी असे आहेत जे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळून जातील। धन्यवाद।